मित्रांनो, सकाळच्या 6 वाजल्या होत्या. आम्ही ग्राउंडकडे निघालो आणि ग्राउंडवर पोहोचलो. सराव सुरू झाला होता. एक्सरसाइज झाली होती. पूर्ण एक्सरसाइज झाल्यावर 5 राऊंड मारले होते ग्राउंडला आणि त्यानंतर मुलींनी 800 मीटरच्या 2 हिंट व मुलांनी 1600 मीटरच्या 2 हिंट मारल्यात. हा सगळा सराव झाल्याच्या नंतर सपाट्याही मारलेल्या आहेत आणि त्यानंतर आज ठरलेलंच होतं की आज आपण ABC वर्कआउट पण करायचं आहे. तर मग ABC वर्कआउटसाठी सगळी मुलं आली. त्याचं शूटिंग होऊ शकलं नाही कारण आपल्याकडे मोबाईल जो आहे शूटिंगसाठी तो उशिरा उपलब्ध झाला. आणि मग एवढा सगळा प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर सुद्धा मोठ्या आनंदाने सगळ्या मुलांनी ABC वर्कआउट सुरू केला, जो आपण पाहतोय स्क्रीनवर. सोबत रिमझिम पाऊस पडत होता. आणि या सगळ्याचा आनंद घेत आपला ABC वर्कआउट सुरू होता. असा एकंदरीत ABC वर्कआउट उत्तम पद्धतीने सुरू आहे. मुलांच्या बरोबरीने मुलीही तितक्याच जोशाने हा वर्कआउट करत होते. 1600 मीटरच्या 2 हिंट आणि 800 मीटरच्या मुलींनी मारलेल्या 2 हिंट सोबतच 5 राऊंड ट्रॅकला कंप्लीट केले होते एक्सरसाइज सुरुवातीच्या ग्राउंडच्या सुरुवातीला. पण या सगळ्याचा कुठलाही तणाव ABC वर्कआउटमध्ये त्यांच्या जाणवत नव्हता. मध्यंतरीच्या काळात आपण सरावामध्ये जे काही बदल केलेले आहेत त्याचा सगळ्यात अधिक फायदा या ग्राउंडवर या मुलांना होताना दिसतोय. अन्यथा इतक्या सरावानंतर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करणं जवळजवळ अशक्य होऊन जातं. जी मुलं अगदी तयारीची आहेत तीच मुलं ही करू शकतात. परंतु इथे मात्र सगळ्यात जास्त नवी जी मुलं आहेत त्यांचा उत्साह पण तितकाच आहे जितका जुन्या आणि अनुभवी मैदानावर तयारी करणाऱ्या मुलांचा आत्मविश्वास दिसतोय. जुन्या मुलांच्या मागे नवीन मुलं मोठ्या उत्साहाने प्रत्येक ॲक्टिव्हिटी करतायत. स्ट्रेचिंग सुरू आहे. ABC वर्कआउट सोबतच स्ट्रेचिंग सुद्धा करून घेतली आहे. आपण हा शेवटचा ABC वर्कआउटमध्ये स्ट्रेचिंगचा व्हिडिओ जो आपण पाहतोय. मोबाईल उशिरा उपलब्ध झाल्यामुळे बराचसा ABC वर्कआउट पूर्ण झालेला होता. हा अगदी शेवटचा स्ट्रेचिंगसाठी ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या करतानाचा हा व्हिडिओ आहे. मला आनंद आहे की आपण आपल्या व्लॉगवरून हा व्हिडिओ आता बरेच दिवस मध्ये आपण व्हिडिओ टाकल्या नव्हत्या, परंतु आजपासून आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात करतोय. सर्व दर्शकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. ग्राउंड ॲक्टिव्हिटीतल्या वेगवेगळ्या व्हिडिओ, लेक्चर्समधल्या शॉर्ट व्हिडिओज आपल्या सगळ्यांना पाहता येतील अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय. तर तुमच्या सगळ्यांचं समर्थन आम्हाला फायद्याचं ठरेल, मार्गदर्शक ठरेल. स्कॉट मारतात अगदी शेवटच्या स्टेजमध्ये आहेत आणि मग बरेच जण थकलेले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन मागची मुलं कशी उभी राहण्याचा प्रयत्न करतायत. बरेच जण
आता शेवटची ॲक्टिव्हिटी टाळण्याच्या मार्गावर आहेत. तरीही बऱ्यापैकी पुढची जी मुलं आहेत ती उत्तम पद्धतीने करत आहेत. अशा पद्धतीने शेवटचा स्कॉट रन अशी शेवटची ॲक्टिव्हिटी आपण इथे करताना पाहतोय. त्यानंतर मी स्वतः पुढवून त्यांना प्रेरणा केली, परंतु बरंचसं प्रॅक्टिस झालेलं असल्यामुळे मीही त्यांना फार करण्यासाठी त्रास द्यायचा प्रयत्न केला नाही. शक्यतो छडीचा वापर आम्ही ग्राउंडवर कमीच करतो, पण छडीमुळे एक दहशत त्यांच्या मनामध्ये राहते की आपल्याला ही प्रत्येक कृती करायची आहे. अगदी शेवटला सगळं झालेलं आहे, त्यांनी स्ट्रेचिंग एक्सरसाइजही केलेला आहे. मग आत्ता आपण त्यांचा जो स्ट्रेचिंग आहे तो करून घेतो. तुम्हा सगळ्यांना सांगण्याची विशेष गोष्ट याच्यामध्ये हे आहे की हा जो प्रकार आहे आता जे ते करतायत, तर त्याला कलरीपयट्टू जो आहे, केरळचा प्राचीन युद्धकलांपैकी एक आहे, त्यातली अश्वमुद्रा नावाचा हा प्रकार आहे. आपण श्वास घेतल्यानंतर पुढे जाऊन श्वास सोडला जातोय आणि तो श्वास बाह्य कुंभक म्हणजे बाहेरच्या बाजूला होल्ड केला जातो. अशी 3 काउंटमध्ये ही क्रिया केली जाते. 1, 2 आणि तिसरा होल्ड आहे. होल्ड झाल्याच्या नंतर पूर्ण श्वास घेतला जातो. त्याच्यामुळे प्रत्येक पेशीपर्यंत त्यांना श्वास उपलब्ध होणार आहे आणि कमीत कमी वेळामध्ये पूर्ण स्ट्रेचिंग कंप्लीट होते. तर हा एक बेनिफिट या माध्यमातून आपल्या मुलांना मिळतोय. याचं ट्रेनिंग मी स्पेशली केरळला केलं होतं आणि मी या बॅचसाठी त्याच्या काही मुद्रा आवर्जून घेतलेल्या आहेत या स्ट्रेचिंग ॲक्टिव्हिटीमध्ये. तर त्याचा आम्हाला फार फायदा मिळाला आहे की कितीही एक्सरसाइज झाला किंवा दौड झाली तरीसुद्धा त्यानंतर कमीत कमी वेळामध्ये पूर्ण शरीर स्ट्रेच होतं आणि अधिक हार्ड प्रॅक्टिस झाल्यावर, रनिंग झाल्यावर जो त्रास जाणवतो तो इथे जाणवत नाही. लवकर न्यूट्रल होतो, म्हणजे बॉडी लवकर रिलॅक्स होते. आता ही जी आहे ही आहे सर्पमुद्रा. तशी फार उत्तम क्रिया मुलांना जमत नाही, परंतु त्याचा जो बेनिफिट आहे तो मिळतोय आपल्याला बऱ्यापैकी. कारण ही क्रिया करण्यासाठी प्रत्येक मुलगा प्रयत्न करतो, कारण कोणीही ही क्रिया टाळत नाही, कारण त्यांना त्याचे बेनिफिट्स माहीत आहे की पूर्णपणे आपल्या शरीराला ते गरजेचे आहे आणि शरीर पूर्णपणे स्ट्रेच या माध्यमातून होतं. अगदी तुम्ही ही प्रॅक्टिस नंतर हे करून पाहू शकता. अगदी पोटऱ्या, पिंढऱ्या, बॅक असेल किंवा सगळ्या स्नायू ज्या आहेत त्या याच्यामध्ये स्ट्रेच होतात. हे जितकं प्रॉपर करू तितकं ते परिणामकारक आहे. ही सगळी मुलं याचा आनंद घेत आहेत. तुम्हाला दिसत असेल की यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची थकावट नाही. अगदी खरं सांगतोय की ह्या मुलांनी आत्तापर्यंत 2 वेळा 1600 मारलंय. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 20-25 राऊंड करणं एका बाजूला आणि 1600ची हिंट करणं एका बाजूला आहे, पण ह्यांनी फार उत्तम पद्धतीने ते केलंय. आता आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज जो आहे तो त्यांचा पाहतोय. चक्री मारत होते हे. कमरेमध्ये वगैरे जे ताणतणाव जर काही निर्माण झाला असेल तर त्याला रिलीफ करण्यासाठी काम करते चक्री. आता त्यांच्या जोड्या बनवल्यात दोघांनी आणि त्यांचा मसाज सुरू आहे. पाठीला मसाज दिला की पाठ रिलीफ करते. पाठ, पोटऱ्या, मांड्या असतील तर पाठीला ताण देऊन घेणे, अशा पद्धतीचा हा जो स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे. अगदी उभ्या जाता करतायत, परंतु प्रचंड परिणामकारक आहे हा स्ट्रेचिंग. पूर्ण शरीर जे आहे ते आपलं याच्यामुळे शिथिल होतं. कुठल्याही प्रकारचा ताण शरीरात जाणवत नाही. दिवसभर उत्साह टिकून राहतो आणि झोप वगैरे येण्याची शक्यता राहत नाही. नाहीतर एरवी आपण पाहतो की मुलं भरपूर प्रॅक्टिस करतात आणि त्यांच्या शरीरावर प्रचंड त्याचा ताण जाणवतो किंवा दिवसा लेक्चरमध्ये झोप येणं वगैरे. आपल्या मुलांचं विशेष हे आहे की दिवसा कोणालाही झोप येताना मी पाहिलं नाही. जेव्हापासून आपण कलरीच्या काही मुद्रा वगैरे त्याच्यामध्ये ॲड केल्यात तर पूर्ण लेक्चरमध्ये कुठलाही मुलगा झोपत नाही. तर हा अशा पद्धतीने स्ट्रेचिंग करून घेते. अर्थात हे कलरीतला भाग नाही आहे, स्ट्रेचिंगचा भाग आहे. हे वेगवेगळ्या प्रकारे मूवमेंट करून आपलं शरीर स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करतायत.
अगदी आपण पाहिलं असेल की लहानपणी आपण ताणतवलं जे आहे ते खेळायचो, पाठीला पाठ देऊन झोका देणे एकमेकांना. तर तशा पद्धतीने सुद्धा पाठण वगैरे जे आहे बॅक पूर्णपणे शिथिल होते आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातला जो ताण आहे तो निघून जातो. हे पहा मुली करतायत. पूर्ण शरीर दुसऱ्याच्या पाठीवर झोकून द्यायचं आणि पूर्ण बॉडी आपली रिलॅक्स होते. करणाऱ्या माणसाला मजा येते. त्यामुळे दोघांमध्ये अशा अनेक प्रकारच्या स्ट्रेचिंग उभ्या उभ्या आपल्याला करता येतात. पिंढऱ्या ज्या आहेत त्याची मसाज आहे. पहा, आता हा जो स्ट्रेचिंग एक्सरसाइज आहे हा त्यांच्या पद्धतीने आपण सहज सोपवलाय की ते दोघांच्या जोड्या करून जे काही शिकलेले आहेत तो स्ट्रेचिंग ते एन्जॉय करतायत. आता इथे तुम्ही मुलींना पाहताय पहा, तर ह्या पद्धतीने आपण बगल देऊन त्याला उचलणे आणि त्याला चक्री मारणे, म्हणजे असं गोल फिरवलं तर हां, इथे बघा. तर त्या पद्धतीने त्यांना जर गोल फिरवलं तर पूर्ण शरीर जे आहे मोकळं होतं. पूर्ण शरीर मोकळं होतं. दोन्ही बाजूने एक चक्री मारून घ्यायची, पूर्ण शरीर मोकळं होतं. म्हणजे स्ट्रेचिंग करण्यातला हा सहज सोपा प्रकार आहे. इथे बघा, फॉर एक्झाम्पल कसं आहे ते, असे 1-2 राऊंड मारले की समोरच्याचं पूर्ण शरीर मोकळं होतं. दोघे जण पार्टनरमध्ये हे करू शकतात. अशा अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आहेत की सहज. इथे बघा या मुलींनी फार सुंदर पद्धतीने केलं. सगळेजण प्रयत्न करतायत पण काही लोकांना जमतं, काहींना जमत नाहीये. हां, इथे बघा फार वेगाने आणि गतीने अरे बापरे! बघा पडले. तर आपल्या शरीरापेक्षा वजनदार माणूस असेल तर शरीराचं संतुलन राहण्याची शक्यता, खाली पाऊसही आहे आणि ग्रासवर थोडंसं घसरण्याची शक्यता. पण याचा ते फार आनंद घेत आहेत सगळेजण. आपणही आपल्या ग्राउंडवर अशा पद्धतीचे स्ट्रेचिंग एक्सरसाइजचा प्रयत्न करत असतात. इथे बघा हा पैलवान कशा पद्धतीने त्याला पूर्णपणे सर्कल देतो. ते दोघे जण कसे फिरतायत. आता हे शरीर पूर्णपणे रिलॅक्स होणार, म्हणजे फार उत्तम पद्धतीने त्यांना आराम मिळणार आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये आपण उत्तम स्ट्रेचिंग करू. इकडे त्या मुली करतायत बघा, सुंदर करतायत. इथे पहा ही श्रावणी आहे आणि दीपाली फार छान पद्धतीने करतायत स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणजे चक्री. तर त्यामुळे बॉडी पूर्णपणे रिलीफ होते आणि या सगळ्या मुलांना हे करताना फार आनंदही येतो. ते पूर्णपणे आपण केलेल्या 2-2.5 तासाच्या मेहनतीचं जे काही थकवा आहे, थकान आहे, ते सगळं काही विसरून जातात आणि फार उत्तम पद्धतीने ते त्याचा आनंद घेत आहेत. इथे बघा या दोन्ही मुली प्रज्ञा आहे आणि ह्या दोन्ही फार छान पद्धतीने करतायत बघा. तर तिने दोन्ही हात तिच्या पोटावर दिले होते आणि तिने तिच्या पाठीला, प्रज्ञाने तिच्या पाठीला होल्ड केलं आणि उत्तम पद्धतीने चक्री मारली आहे. तर अशा अनेक ॲक्टिव्हिटी आहेत ज्या आपल्याला करता येतील. आता आपण समारोपाकडे जातो. सगळ्यांनी उत्तम पद्धतीने ग्राउंड केल्यामुळे त्या सगळ्यांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. त्यांना काही महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या दिल्या. या सूचनेमध्ये प्रामुख्याने हे सांगितलं की बाबा एकजूट असणं, एकात्म असणं, एकरूप असणं हे इतकं महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी की आपला एकमेकांचा आत्मविश्वास वाढतो. जसं आपला परिवार आपली एक शक्ती बनतो, भावविश्वामध्ये आपल्यामध्ये एकमेकांविषयी जर उत्तम भाव असेल तर आपल्याला कुठल्याही कष्टाच्या दरम्यान थकवा जाणवत नाही, सरावाच्या दरम्यान थकवा जाणवत नाही.
तुम्ही जर जॉईंट फॅमिलीमध्ये राहिला असेल तर तुम्हाला माहीत असेल की सगळेजण एकमेकांशी भावसंवाद करत असतील तर कोणाला कोणत्या कार्याचा किंवा विषयांचा कंटाळा किंवा ताण जाणवत नाही. तर अशा उत्तम पद्धतीने या मुलांनी सगळ्यांमध्ये एकता बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो टिकला तर आपलं सक्सेस रेशो जो आहे तो वाढतो. बऱ्याच वेळा मुलांमध्ये उत्तम युनिटी असते, सांघिकता चांगली असते, परंतु विषय फार चुकीचे असतात, खराब असतात. म्हणून विश्वसनीय विषय, तात्विक विषय त्यांच्यामध्ये चर्चेत असले पाहिजे. याच्यासाठी प्रशिक्षक म्हणून आपण सातत्याने त्यांना वेगवेगळे विषय, उत्तम विषय जे आहेत ते देणं गरजेचं आहे. चांगले विषय जर त्यांच्या श्रवणात असतील, त्यांच्या चर्चेत असतील आणि त्यातून जर त्यांचं आचरण शुद्ध राहिलं तर फार चांगल्या पद्धतीने ते येणाऱ्या स्पर्धांना सामोरे जाऊ शकतात. शेवटी समारोप पूर्वीची घोषणा आपण या ठिकाणी दिलेली आहे. महापुरुषांना आणि भगवान श्री रामचंद्रांना स्मरण करून आपण या आजच्या दिवसाची सांगता करतो. तर आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आपल्या सगळ्यांच्या कमेंट्स आम्हाला प्रेरणा देतील. तर सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.